योद्धा न्यूज मराठी। मुखई येथे श्री काळ भैरवनाथ उत्सव व हनुमान जयंती सोहळा उत्साहात संपन्न। बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचा हगामा आणि धुमाकूळ ऑर्केस्ट्राने यात्रेची वाढवली रंगत। मुखई शिरूर तालुक्यातील मुखई येथे ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ महाराज आणि हनुमान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। 3 दिवस चाललेल्या या उत्सवात बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचा जंगी आखाडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। बगाड आणि धार्मिक कार्यक्रमांनी झाली सुरुवात। उत्सवची सुरुवात बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता बगाडाच्या भव्य कार्यक्रमाने झाली। समस्त ग्रामस्थ आणि थोरवे परिवाराच्या वतीने परंपरेनुसार बगाड काढण्यात आले। त्यानंतर गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी पहाटे 6:30 हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला। सकाळी 8:30 श्री काळ भैरवनाथ महाराजांची महापूजा आणि हारतुरे कार्यक्रम संपन्न झाला। बैलगाडा शर्यतींचा थरार गुरुवारी दुपारी आयोजित केलेल्या भव्य बैलगाडा शर्यतींनी यात्रेकरूंच्या डोळ्यांचे पारणे फेडले। घाटाचा राजा किताब मिळवण्यासाठी अनेक गाड्यांनी झुंज दिली। प्रथम क्रमांक 41,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31,000 रुपये, तृतीय क्रमांक 21,000 रुपये। या व्यतिरिक्त फरी फोडणाऱ्या गाड्यांना आणि 20 फुटांवरून कांडे जुंपडी करणाऱ्या गाड्यांना रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। सुरेश लांडगे आणि एकनाथ यादव यांच्याकडून विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी देण्यात आल्या। रात्रीचा छबिना आणि पालखी सोहळा गुरुवारी रात्री 8 ते 11 या वेळेत काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत चाललेल्या पालखी सोहळा, छबिना आणि भजनांच्या गजराने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। कुस्त्यांचा जंगी आखाडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते। 101 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंतची इनामे लावून मल्लांनी आपले कसब दाखवले। सायंकाळी विडा वाटपाचा कार्यक्रम पार पडला। यात्रेची सांगता शुक्रवारी रात्री 9 वाजता धुमाकूळ या सुजन निर्मित मयूर प्रस्तुत ऑर्केस्ट्राने झाली। या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थांचे व युवा वर्गाचे भरपूर मनोरंजन केले। ग्रामस्थांची एकजूट आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे या वर्षीची यात्रा अत्यंत यशस्वी झाली। सर्व पाहुणे, बैलगाडा मालक आणि पैलवानांनी उत्सवाची शोभा वाढवली, असे मत यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थांनी व्यक्त केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी।